उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर पुराची टांगती तलवार कायम असून अजूनही उजनी धरणातून 60,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे। वीर धरणातूनही सातत्यानं पाणी सोडणं सुरू असल्यानं हे दोन्ही पाण्याचे प्रवाह भीमा नदीमध्ये येत आहेत आणि यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहतीये। त्यामुळे वाळवंटातील सगळी मंदिरं आणि वाळवंट पाण्याखाली गेलंय। सध्या उजनी धरण 99% पेक्षा जास्त भरलंय। पंढरपूरवर पुराची टांगती तलवार त्यामुळे कायम आहे। आढावा घेतलाय सुनील दिवाणी यांनी। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे। संपूर्ण वाळवंट असेल, वाळवंटातील मंदिरं असतील, सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। इथं सध्या घाटाला पाणी लागलेलं आहे। अजूनही उजनी धरणातून जवळपास 60,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडलं जातंय। एकंदर सध्या प्रशासनाने भाविकांना स्नानासाठी रोखलेलं आहे। इथं कोणालाही स्नानासाठी सोडलं जात नाहीये। पोलिसांचा मोठा बंदोबस्त प्रत्येक घाटावर आहे आणि प्रत्येक घाट बंद करण्यात आलेले आहेत। कोणालाही इथं खाली उतरता येत नाहीये। इथं एनडीआरएफच्या बोटेही सुद्धा तैनात ठेवलेल्या आहेत, होड्याही तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत। ज्या पद्धतीने जर काही दुर्घटना घडली तर त्यासाठी सर्व तयारी प्रशासनाने केलेली आहे। मात्र ही परिस्थिती सध्याची जी आहे ही पंढरपूरवर पुराची टांगती तलवार असल्यासारखं आहे। उजनी धरण 99.78% भरलेलं आहे। अजूनही उजनी धरणाकडे 35,000 क्युसेक विसर्गाने पाणी येतंय। मात्र धरण परिसरात न मोजता येणारा पाऊस जो आहे त्या पाण्यामुळं ह्याची संख्या पाण्या सोडण्यात येणारी आणि धरणाकडे येणाऱ्या पाण्याचं गणित घालता येत नाही। त्यामुळं गेल्या 3 दिवसापासून उजनी धरणातून 60,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडणं सुरू आहे। अजून जर वर पाऊस झाला तर पुन्हा एकदा पाण्याची हे वाढवण्यात येणार आहे विसर्ग। त्यामुळं पंढरपूरवर पुराची टांगती तलवार कायम असणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.